मित्रांनो, आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधव तर रात्रंदिवस कष्ट करून शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. पण आजही अनेक शेतकऱ्यांकडे आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध नाही. शेतीची कामं वेळेवर पूर्ण करण्यासाठी, मजुरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता यावी यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसारख्या महत्त्वाच्या यंत्रांच्या खरेदीसाठी सरकारकडून भरघोस सबसिडी दिली जाते. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हालाही या योजनेचा लाभ घेणं सोपं होईल. ट्रॅक्टर अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरसाठी अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. या कागदपत्रांशिवाय तुमचा अर्ज अपूर्ण मानला जाईल. म्हणून अर्ज करण्यापूर्वीच ही सर्व कागदपत्रे तयार ठेवा. हे लक्षात ठेवा की सर्व कागदपत्रे योग्य आणि अद्ययावत असावीत. आधार कार्ड, अर्जदाराचे आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. 7/12 उतारा, तुमच्या शेतजमिनीचा अद्ययावत 7/12 उतारा. 8अ दाखला, जमिनीच्या मालकी हक्काचा 8अ दाखला. जातीचा दाखला असल्यास, जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गात मोडत असाल तर वैध जातीचा दाखला. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन. तुम्ही जो ट्रॅक्टर किंवा अवजार खरेदी करू इच्छिता त्याचे अधिकृत डीलरकडून घेतलेलं कोटेशन म्हणजे किंमतपत्रक. यात ट्रॅक्टरचा प्रकार, मॉडेल आणि अंदाजित किंमत नमूद केलेली असावी. तपासणी अहवाल. केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल म्हणजे टेस्ट रिपोर्ट. हे अवजाराच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेची हमी देतं. स्वयंघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन. एक स्वयंघोषणापत्र ज्यात तुम्ही योजनेच्या अटी व शर्ती मान्य करत असल्याचे नमूद केलेले असते. हे तुम्हाला कृषी विभागाच्या वेबसाईटवर किंवा कृषी सहाय्यकाकडून मिळू शकते. पूर्वसंमतीपत्र म्हणजे प्री कन्सेंट लेटर. काही प्रकरणात हे आवश्यक असते, ज्यामुळे तुम्हाला योजनेसाठी निवडल्यास तुमच्याकडून खरेदीची तयारी असल्याचे कळते. बँक पासबुकची प्रत. अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, ज्यात तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्टपणे दिसतो. ही सर्व कागदपत्रे तयार असतील तर तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होईल. कोणत्याही कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अर्ज रद्द होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्या. अर्जाची प्रक्रिया. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता बऱ्याच प्रमाणात सोपी झाली आहे. महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. अर्ज भरल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, तो जपून ठेवा. यानंतर कृषी विभागाकडून तुमच्या अर्जाची छाननी केली जाते. छाननी पूर्ण झाल्यावर जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पूर्वसंमतीपत्र मिळेल. हे पत्र मिळाल्यावर तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडून ट्रॅक्टर किंवा अवजारे खरेदी करू शकता. खरेदी केल्यानंतर तुम्हाला खरेदीचे बिल आणि इतर संबंधित कागदपत्रे कृषी विभागाकडे सादर करावी लागतात. यानंतरच तुमच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, त्यामुळे संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला या योजना अपडेट आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधणे कधीही चांगले ठरेल. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि अर्जाची प्रक्रिया समजून घेण्यास मदत करतील.